जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी. धन्यवाद. जय शिवराय. आमचे लाडके हर्षलदादा साबळे नवनिर्वाचित अध्यक्ष, तसेच अविनाशदादा बांबल, सन्माननीय मंच आणि उपस्थित आमचे ज्येष्ठ नगरसेवक जे मूर्तीवर घडवण्यासाठी तनमनधनानं भिडलेले असे माजी आजी सर्व नगरसेवक, छोटे पदाधिकारी आणि वरिष्ठ, आज आपण ज्यांच्यासाठी जमलेलो आहोत, या कारणासाठी आज आपण जमलेलो आहोत, अशी राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ. जिजाऊ म्हणजे काय तर आपण आज छत्रपती शिवाजी महाराजांची कीर्ती ओळखतो. आणि छत्रपती शिवाजी महाराजांना घडवणारे कोण? तसा एक मूर्तिकार असतो. त्या मूर्तीला माहीत असते मूर्तिकाराला की मूर्ती बनल्यानंतर कशी दिसणार. तर आज शिवाजी महाराज आपल्याला दिसतात, पण शिवाजी महाराजाला घडवणारी मूर्तिकार आमची राष्ट्रमाता राजमाता ही जिजाऊ होती. कारण राजमाता जिजाऊंना हे माहीत होतं की स्वराज्याची मांडणी आपल्याला करावं लागणार आहे. कारण बाहेरच्या आक्रांता, मी इथले नाही म्हणणार, इथले तर सगळे गुन्हा गोविंदांना आपण हे तिथं आधी राहत होतो, आधी राहून राहतो. हे बाहेरचे जे आतंकी होते हे तिथं दमन करत होते, गावाच्या गाव लुटत होते, स्त्रींची अब्रू हे ते लूटमार करणे, हे काटछाट करणे हे ते करत होते बाहेरची. पण इथं वातावरण बिघडत होतं. त्याच्यासाठी हे राष्ट्रमाता जिजाऊ माता यांच्या लक्षात आलं की स्वराज्याची स्थापना करावी लागेल. कारण या स्वराज्यात सगळे गुन्हा गोविंदानं आपुलकीनं सर्व धर्म समभाव सगळं या हिशोबाने इथं राहिले पाहिजे आणि आपलं राज्य इथं आलं पाहिजे. शेतकऱ्यांचं राज्य इथं राहिलं पाहिजे. त्याच्यासाठी स्वराज्याची मांडणी केली. राष्ट्रमाता स्वराज्य राजमाता जिजाऊने पहिली सहकारी संस्था जर कोणती असेल या भारतातली तर तिचं नाव आहे स्वराज्य. स्वराज्य नावाची सहकारी संस्था बाळासाहेबांनी स्थापन केली. शिवाजी महाराज लहान होते, शहाजींना अटक करण्यात आली, त्यांच्यावर षडयंत्र करून त्यांना अटक करण्यात आली. तर राजमातांनी हे राजगादी स्वीकारली. बाल शिवाजी लहान होते, ते कसे न्याय करायचे तिथं, म्हणजे अत्याचार कोणावर जर झाला तर न्याय कसा करायचा. घरातली तुळशी, गोठ्यातली गाय आणि घरातली माय याला जर अब्रूवर कोणी जर धक्का लावत असेल तर बाळ शिवाजी त्याचे हातपाय छाटून त्याचा चौरंगा झालाच पाहिजे आणि त्याची गर्दन खाली उतरवली गेली पाहिजे. अशी शिकवण राजमाता जिजाऊंनी शिवाजींना दिली. लहानपणी तर बाळकडू शिवाजी महाराजांना राजमातांनी पाजलं. त्यांना पाच शिवाजी महाराज मोठे झाले, स्वराज्याची मांडणी झाली, सर्व धर्म समभाव सगळे सोबत राहायचे गुन्हा गोविंदाने. आणि आज तेव्हा जे चित्र होतं ते आज चित्र मला इथं सगळ्यांना दिसून राहिलेलं आहे. कारण आज इथं सगळ्या समाजाचे, सगळ्या विचारांचे सगळेजण इथं हजर आहे. असंच चित्र त्या काळी होतं. आणि हेच संकल्पना आमच्या महासाहेब जिजाऊंची होती की सगळ्यांना गुन्हा गोविंदानं राहिलं पाहिजे. कोणी किती वितुष्ट करायचा प्रयत्न करेल पण आपण आपलं बंधुत्व प्रेमत्व हे सुटलं नाही पाहिजे. तर माझी एकच आता आहेत, यांचं तर व्याख्यान आहे, सगळं त्यांना माहिती आपल्याला आहे. पण आज हरीशभाऊ नाही आहे तिथं. हरीशभाऊच्या वतीनं मी आज हर्षलदादांना एक मागणी करतो की एक उच्च दर्जाचं, एक चांगल्या क्वालिटीचं एक मूर्तीवर वाशी म्हणून एक मागणी करून राहिलो की एक चांगलं उद्यान आणि त्या उद्यानामध्ये एक ग्रंथालय चांगल्या दर्जाचं क्वालिटीचं, जिथे करून आपले महामानव महापुरुष यांचा इतिहास हे आपल्याला तिथं वाचता येईल, पाहता येईल असं साहित्य हर्षलदादा तुम्ही पाठपुरावा करून आणा. सत्ता तुमची आहे, सगळं तुमचं आहे, अशी मी तुम्हाला एक मागणी करतो. तसेच स्वामी विवेकानंद यांनीही जगाच्या पाठीवर भारताचं नाव खूप मोठं केलेलं आहे. असे स्वामी विवेकानंद आज अशा दोन्ही महापुरुषांच्या जयंत्या आहे इथं. त्यानिमित्त आपण तिथं जमलेलो आहोत. आणि सगळ्यांना आता तिकडे बाहेर काही हो मला बाकीचं माहीत नाही, पण माझं मूर्तिजापूर आणि माझे हे सगळे जीवाभावाचे हे सगळे आपण गुन्हा गोविंदाने एकानं राहू. तिकडे काही हो आपण मूर्तिजापूरला धक्का नाही लागू देऊ, अशी आपण एक आज या पवित्र दिनी अशी प्रतिज्ञा होऊ. आणि राहिले विष्णूदादाला या गोष्टींचा फार छंद आहे. सामाजिक कार्यक्रम असो, आरोग्याच्या समस्या असो, काही असो, दादा तयार असतात. ते नेहमी कार्यक्रम घेत असतात. आम्ही त्यांच्यासोबत आहोत. आज जो कार्यक्रम घ्यायचा हा जो एक विषय आहे की महासाहेबाची जे त्यावेळेची कल्पना आहे की आपण सगळे मिळून गुन्हा गोविंदाने इथं करू, मूर्तिजापूरचं नाव मोठं करू, ही संकल्पना घेऊन विष्णूदादांनी हा कार्यक्रम आयोजित केला आहे. तसंच पाटील समाजसेवा मंडळ अध्यक्ष या नात्याने मी सगळ्यांच्या पाहुण्यांचे मनपूर्वक अभिनंदन करतो. विष्णूदादांचे मनपूर्वक अभिनंदन करतो. त्यांनी मला बोलवलं, 2 शब्दाची संधी दिली आणि 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.